नमस्कार, वेलकम बॅक टू दी चॅनल क्रॅक UPSC विथ अश्विनी. आज आहे 7 ऑक्टोबर 2022 शुक्रवार आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपर ॲनालिसिसला आपण इथे सुरुवात करणार आहोत. तर बघा, फ्रंट पेजवर आपल्याकडे दोन महत्त्वाच्या न्यूज डिस्कस करायच्या आहेत. एक म्हणजे वर्ल्ड बँकबद्दल बोलायचं आहे आणि दुसरं जे आहे लिटरेचरचं नोबेल इथे अनाऊन्स करण्यात आलेलं आहे. फ्रेंच ऑथर आहेत, 82 वर्षीय ऑथर आपल्याला पाहायला मिळतील, ॲनी एर्नॉक्स. तर यांना हे लिटरेचरचं नोबेल इथे जाहीर झालेलं आहे. तर त्यांची जी बुक्स आहेत त्यांच्यापैकी कितीतरी बुक्स जी आहेत ती फ्रान्समध्ये स्कूल टेक्स्टमध्ये ॲड करण्यात आलेली आहेत. त्यामुळेच यांचं जे काम आहे त्याला ऑनर करण्यासाठी हे लिटरेचरचं नोबेल यांना देण्यात येत आहे. त्यानंतर वर्ल्ड बँकबद्दल पाहूयात काय म्हणतं आहे. इंडियाची जी फिस्कल इयर 2023 साठीची जी ग्रोथ आहे ती 6.5% इतकी वर्ल्ड बँकद्वारा इथे जाहीर करण्यात आलेली आहे. इतकी असू शकते असं प्रोजेक्शन इथे देण्यात आलेलं आहे. तर वर्ल्ड बँकबद्दलचा डेटा आपण पाहून घेणार आहोत, पण त्यापूर्वी टुडे स्पेशल काय आहे ते जाणून घेऊयात आणि सोबतच एक मॅप बेस्ड क्वेश्चन आपण पाहत असतो. जी लोकेशन चर्चेत असते त्याबाबत थोडंसं डिस्कशन आपण इथे करत असतो. तर ते काय आहे तेही पाहून घेऊयात. काय करायचं आहे, जगाचा नकाशा ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये बुर्किना फासोचं लोकेशन शोधून काढायचं आहे आणि ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. तर वर्ल्ड्स यंगेस्ट लीडर जे आहेत बुर्किना फासोमध्ये इथे नियुक्त करण्यात आलेले आहेत. अवघ्या 34व्या वर्षी इब्राहिम त्राओर असं यांचं नाव आहे, ते इथे नियुक्त झालेले आहेत. तर वर्षातलं सेकंड मिलिटरी कू आपण इथे अनुभवतो आहोत बुर्किना फासो येथे. त्यामुळे हे जे लोकेशन आहे ते अत्यंत चर्चेत आहे आणि त्यामुळे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर टुडे स्पेशल काय आहे तेही जाणून घेऊयात. तर आज 7 ऑक्टोबर रोजी इंटरनॅशनल डे ऑफ पीसफुल कम्युनिकेशन ऑब्झर्व केला जातो. जी काही इंडिव्हिज्युअल्स आहेत, गव्हर्नमेंट आहेत, त्यांना जे कॉन्फ्लिक्ट आहे विदाऊट ॲग्रेशन सॉल्व्ह करण्यासाठी इथे अवेअरनेस पसरवण्यासाठीचा हा दिवस आहे. सोबतच पीसफुल टॉक आणि ओपन माइंड कुठल्याही कॉन्फ्लिक्टला एंड करू शकतो याबाबतची अवेअरनेस पसरवण्यासाठीचा हा दिवस आहे. 1948 मध्ये युनायटेड नेशन्सचं पीस कीपिंग मिशन सुरू झालं आणि त्या अंतर्गतच हा जो इंटरनॅशनल डे ऑफ पीसफुल कम्युनिकेशन आहे तो इथे ऑब्झर्व केला जातो. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा दिवस आज ऑब्झर्व केला जातो, तो म्हणजे वर्ल्ड कॉटन डे. तर जे कॉटन फॅब्रिक असतं ते अतिशय ब्रिदेबल, कम्फर्टेबल, ड्युरेबल आणि हायपो ॲलर्जिक फॅब्रिक आपल्याला पाहायला मिळेल. तर आजचा हा दिवस जो आहे तो ह्या इंडस्ट्रीमध्ये जॉब करणाऱ्या लोकांसाठीचा आणि जी इकॉनॉमी आहे, जगाची इकॉनॉमी मेंटेन करण्यासाठी, ती स्टेबल करण्यासाठी कॉटन किती महत्त्वाचं आहे त्याच्याबद्दल हायलाईट्स सांगण्याचा, त्याच्याबद्दल अवेअरनेस पसरवण्यासाठीचा हा दिवस आहे. थोडंसं हिस्ट्रीबाबत बोलायचं झाल्यास मेक्सिकोमध्ये 5000 BC कॉटनचं फायबर आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्या भारताच्या बाबतीत इंडस व्हॅलीमध्ये म्हणजेच 3000 BC आपल्याला कॉटन फॅब्रिक आढळेल. तर बघा, सगळ्यात मोठा प्रोड्युसर चायना आहे. हे इंडस व्हॅलीमधलं फॅब्रिक तुम्हाला पाहायला मिळेल कॉटनचं. तर सगळ्यात मोठं प्रोड्युसर चायना आहे. त्यानंतर इंडियाचा दुसरा क्रमांक लागतो, ज्यामध्ये 37% जो एरिया आहे कॉटन कल्टिवेशनचा आहे आणि प्रोड्युसरसुद्धा आपण मोठ्याच प्रमाणात आहोत. चायनाच्या अगदी थोडं कमी प्रोडक्शन आपल्याकडे आहे, अदरवाईज सेम आपलं प्रोडक्शन म्हणता येईल. तर बघा, भारतामध्ये जे अहमदाबाद सिटी आहे त्याला मँचेस्टर ऑफ इंडिया असं म्हटलं जातं आणि महाराष्ट्र जे स्टेट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॉटनचं प्रोडक्शन आपल्याला पाहता येईल. त्यानंतर वळूया त्याच्या न्यूज डिस्कशनकडे. तर वर्ल्ड बँक आपण पाहत होतो. वर्ल्ड बँकेबद्दलचा आपण इथे डेटा जाणून घेणार आहोत, कारण GS पेपर 2 मधलं जे इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, इंटरनॅशनल ट्रिटीज अँड ॲग्रीमेंट्स, इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ कंट्रीज ऑन इंडियाज इंटरेस्ट्स, सोबतच ग्रुपिंग्स अँड ॲग्रीमेंट्स इन्व्हॉल्विंग इंडिया अँड ऑर अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट, ही जे काही टॉपिक आपल्याला पाहायला मिळतील GS पेपर 2 मध्ये, त्याच्याशी अत्यंत रिलेव्हंट हे जे टॉपिक आहे ते आपण पाहून घेणार आहोत. तर 189 मेंबर कंट्रीजचा हा वर्ल्ड बँक जो ग्रुप आहे तो पाहता येईल. 189 मेंबर स्टेट आणि याच्यामध्ये 5 महत्त्वाच्या इन्स्टिट्यूशन्स इन्व्हॉल्ड आहेत. त्या म्हणजे कुठल्या? तर बघा, एक इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, जे IBRD ज्याला आपण म्हणतो, जे लोन्स आणि क्रेडिट्स, ग्रांट्स वगैरे प्रोव्हाइड करण्याचं कार्य करत असतं. त्यानंतर आहे IDA म्हणजेच इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन. ते काय करत असतं? कुठलाही इंटरेस्ट न घेता किंवा अतिशय मिनिमल एक नॉमिनल इंटरेस्ट घेऊन लो इन्कम कंट्रीज असतं त्यांना हे लोन प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतं. त्यानंतर IFC म्हणजेच द इंटरनॅशनल फिनान्स कॉर्पोरेशन, हे काय करत असतं? जी काही इन्व्हेस्टमेंट असतात, ॲडवायसेस असतात किंवा ॲसेट मॅनेजमेंट असतात ती देण्याचं काम हे जे आहे IFC करत असतं कंपनीज किंवा गव्हर्नमेंट्सना. त्यानंतर मिगा म्हणजेच मल्टीलेटरल गॅरंटी एजन्सी. तर हे काय करत असतं? जी काही लेंडर्स आणि इन्व्हेस्टर्स असतात त्यांना इन्शुर करण्याचं काम हे करत असतात, म्हणजे त्यांचं इन्शुरन्स ही करत असतात. त्यानंतर आपल्याला ICSID पाहायला मिळेल, म्हणजेच इंटरनॅशनल सेंटर फॉर द सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट. तर जी काही इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट उद्भवतात त्यांनाही सेटल करण्याचं कार्य करत असते. त्यानंतर बघा, ही जी एफर्ट्स आहेत
बँक ग्रुपचं जे ट्विन गोल आहे त्यांना सपोर्ट करत असतात. त्यामध्ये ट्विन गोल्स कुठली आहेत? तर बघा 2030 पर्यंत जी एक्स्ट्रीम पॉवर्टी आहे ती एंड करण्यासाठीचं पहिलं गोल आहे आणि दुसरं गोल म्हणजे काय, जी पुअरेस्ट ऑफ द पुअर्स आहे त्यांच्यामध्ये प्रॉस्पेरिटी जी आहे ती बूस्ट करण्यासाठी सुद्धा हे जे बँक ग्रुप आहे ते कार्यरत आहे. मग हे एक्झिस्टन्समध्ये कसं आलं जे वर्ल्ड बँक आहे त्याची सुरुवात कशी झाली? तर बघा जे वर्ल्ड वॉर 2 आहे, सेकंड वर्ल्ड वॉर झालं त्याच्यानंतर 1944मध्ये जे हॅम्पशायर आहे USA तिथे ब्रेटन वूड आहे आणि तिथे ही जी परिषद आहे ती भरण्यात आली होती. त्याला ब्रेटन वूड कॉन्फरन्स असं म्हटलं जातं. तर यामध्ये काय तर 44 जी कंट्रीज आहेत, नेशन्स आहेत ती एकत्र आली होती आणि त्यांनी एक नवीन रूल्स जी काही इंटरनॅशनल फायनान्शियल आणि मॉनिटरी ऑर्डर आहे त्यांच्यासाठी नवीन रूल्स, नवीन सीरीज आणण्यासाठी इथे भाष्य केलं होतं आणि त्यानंतर तिथेच जन्म झाला होता IBRD आणि IMFचा. तर 1944मध्ये ही जी ट्विन सिस्टर्स आहेत म्हणजे कुठली IBRD इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट आणि IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ह्या 2 ट्विन सिस्टरचा इथे जन्म झाला होता आणि पुढे ही जी IBRD आहे तीच वर्ल्ड बँक म्हणून इथे नावारूपास आली. ठीक आहे, तर ही 5 आपण ग्रुप्स पाहिले त्यामधली IBRD आणि IMF 1944चं जे ब्रेटन वूड कॉन्फरन्स होतं त्यामध्ये इथे जन्म झाला होता. यांचं एवढं लक्षात ठेवा कारण क्वेश्चन आलेला आहे आणि क्वेश्चन आपण पुढे पाहणार आहोत. वर्ल्ड वॉर 2 नंतर जे काही डेव्हॅस्टेशन झालं होतं, जे काही नुकसान झालं होतं त्याचं रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी म्हणून याचं ओरिजिनल फोकस आपल्याला पाहायला मिळेल. पण हळूहळू त्याचा जो एम्फॅसिस आहे तो आपल्याला रिकन्स्ट्रक्शनवरून डेव्हलपमेंटकडे जाताना आपल्याला पाहता येईल. त्यानंतर काही मेजर रिपोर्ट्स आहेत वर्ल्ड बँकची, ती नोट करून ठेवा, पाठ करून ठेवा. त्यामध्ये आपल्याला पाहता येईल महत्त्वाचं ईज ऑफ डुईंग बिझनेस जे की सध्या पब्लिश करणं स्टॉप झालेलं आहे. त्यानंतर ह्युमन कॅपिटल इंडेक्स, वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट. त्यानंतर आणखीन काही अदर पब्लिकेशन्स आहेत रिसेंटमध्ये ते आपल्याला पाहता येतील. वर्ल्ड बँक पेपर ऑन इंडियाज पॉवर्टी, इंडियाचं नाव आलेलं आहे तर हे अगदी लक्षात ठेवावंच लागेल. त्यानंतर साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस ही बाय ॲन्युअल असते म्हणजे 2 वर्षातून एकदा ही रिपोर्ट प्रसिद्ध केली जाते आणि ग्राउंड्सवेल रिपोर्ट. त्यानंतर क्वेश्चन पाहून घेऊयात. बघा काय म्हणतं, विच ऑफ द फॉलोइंग 2 पेअर आर रेफर्ड ॲज ब्रेटन वूड ट्विन्स. तर मी सांगितलं होतं ट्विन्स कोण आहेत, तर ए म्हणते IMF अँड वर्ल्ड बँक, बी ऑप्शन आहे WTO अँड वर्ल्ड बँक, सी ऑप्शन आहे WTO अँड IMF आणि डी ऑप्शन आहे UN अँड वर्ल्ड बँक. तर याचा आन्सर आपल्याला अर्थातच ए पाहायला मिळेल, IMF अँड वर्ल्ड बँक. कारण 1944च्या ब्रेटन वूड परिषदेत 2 ट्विन्सचा जन्म झाला होता, ती म्हणजे IMF मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक म्हणजेच IBRD. त्यानंतर आणखीन एक क्वेश्चन पाहून घेऊयात. काय म्हणत आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन्स इज नॉट पार्ट ऑफ द वर्ल्ड बँक ग्रुप. आपण काही ऑर्गनायझेशन्स पाहिली, काही ऑर्गन्स पाहिली वर्ल्ड बँक ग्रुपचं जे आहे ते. तर त्यांच्यापैकी खाली 4 नावं दिलेली आहे, त्यांच्यापैकी कुठला ह्या ग्रुपचा सदस्य नाही, ऑर्गनायझेशन नाही तेच विचारलेलं आहे. तर ए ऑप्शन म्हणते इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट म्हणजेच IBRD ज्याला आपण वर्ल्ड बँक असं म्हणतो. त्यानंतर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन IDA, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ्स GATT ज्याला गॅट असं म्हणत असतो, मल्टीलेटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी MIGA. तर यांच्यापैकी अर्थातच उत्तर सी आहे, गॅट. कारण आपण ह्या वरच्या नावं जी आपण पाहिली त्यांच्यामध्ये गॅट कुठेही आढळलेलं नाही. तर ही नावं लक्षात घ्या. पहिला आहे IBRD, दुसरं IDA, तिसरं IFC आणि चौथं MIGA आणि त्यानंतर ICSID आपल्याला पाहायला मिळेल. तर वर्ल्ड बँकचा डेटा आपण इथे पाहून घेतलेला आहे. ह्या न्यूजच्या कॉन्टेक्स्टमध्ये इथे काय म्हटलं होतं की जी वर्ल्ड बँक आहे तिने प्रोजेक्शन केलेलं आहे इंडियाची फिनान्शियल इयर 2023साठी ग्रोथ ते म्हणजेच 6.5% इतकं राहणार असं सांगितलेलं आहे. त्यानंतर वळूयात नेक्स्ट न्यूजकडे. आपण काल मॅप बेस्ड क्वेश्चन पाहिला होता ज्यामध्ये गॅम्बियाचं लोकेशन शोधलं होतं. तर बघा गॅम्बियामध्ये 66 बालकांचा मृत्यू झाला होता. जी 4 कफ सिरप्स आहेत भारतात प्रोड्यूस होणारी त्यांच्याद्वारा तिथे काही किडनी इंजुरीज झाली होती बालकांमध्ये. WHOने असं स्टेटमेंट दिलं होतं. काही ॲक्यूट किडनी इंजुरी झाली आणि त्याच्यामुळे ह्या कफ सिरप्समुळे तिथले जी बालकं आहेत ती दगावलेली आहेत आणि त्यामुळे यांच्यावर बॅन आणलं जाणार आहे असं सांगितलं जात आहे. तर CDSCO काय म्हणतं म्हणजेच काय तर सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन जे आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ही जी काही सिरप्स आहेत फार्मास्युटिकल कंपनीजची जी काही सिरप्स आहेत ती फक्त एक्सपोर्ट पर्पजसाठी करण्यात आली होती आणि ते फक्त वेस्ट आफ्रिकेतच एक्सपोर्ट करण्यात आली होती. भारतात त्याचा आपल्याला आढळ दिसणार नाही किंवा अदर देशांमध्ये सुद्धा ती एक्सपोर्ट करण्यात आलेली नाही आहेत. तर ही कंपनी आपल्याला इथे मेडन फार्मास्युटिकल्स पाहायला मिळेल. सोनीपत डिस्ट्रिक्ट जे आहे हरियाणाचं तिथे ही कंपनी आहे आणि त्याच्याद्वारा ही कफ सिरप्स इथे तयार करण्यात आली होती ज्यांच्यामुळे गॅम्बियामध्ये 66 बालकं दगावली आहेत. त्यानंतर बघा महत्त्वाची न्यूज आपल्याकडे येते आहे ती म्हणजे व्योमित्रा. व्योमित्रा काय आहे, एक ह्युमनॉइड डिझाईन्ड आहे. ह्युमनॉइड म्हणजे काय, मानवासारखा दिसणारा, त्याला आपण ह्युमनॉइड असं म्हणत असतो. तर इस्रोद्वारा हे डिझाईन करण्यात आलेलं आहे जे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याद्वारा.
तर एक अनमॅन्ड टेस्ट मिशन आपल्याकडे होणार आहे गगनयान 2024मध्ये आपण ते करणार आहोत आणि त्याच्यासाठीच म्हणून जे काही प्री फ्लाईट ग्राउंड टेस्ट आहेत ती आता सध्या अंडरगोईंग आहेत. इस्रोचं जे इनर्शियल सिस्टीम युनिट आहे IISU त्याच्यामध्ये ही जी ह्युमनॉइड आहे व्योमित्रा ही तयार करण्यात आलेली आहे. तर यामध्ये काय कम्प्युटर ब्रेन असणार आहे जे की रीड, टॉक आणि साईट म्हणजे पाहणे तर ह्या गोष्टींसाठी कॅपेबल असणार आहे. ही जी व्योमित्राची न्यूज आहे ती 2020मध्ये रिव्हील करण्यात आली होती. त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं, अनवेल करण्यात आली होती की एक फिमेल रोबोट ॲस्ट्रॉनॉट आपण पाठवणार आहोत जे अनमॅन्ड आपलं मिशन आहे त्यामध्ये. आणि याच्यामध्ये काय जी लोअर लिम्स आहेत, पाय आहेत ते इथे नसणार आहेत. म्हणजेच काय एक हाफ ह्युमनॉइड आपल्याला ही व्योमित्रा पाहायला मिळणार आहे आणि इस्रोद्वारा ही तयार करण्यात आलेली आहे. जे आपलं गगनयान मिशन आहे 2024चं त्याच्यासाठी ही तयार करण्यात आलेली आहे. त्यानंतर वळूयात वर्ल्ड पेजवर. तर बघा आपण काल पाहिलं होतं जे श्रीलंकेचं वोट होतं ह्युमन राईट काउन्सिल जे आहे युनायटेड नेशन्स ह्युमन राईट काउन्सिल UNHRC बाबत आपण काल संपूर्ण डेटा पाहिला होता. तर त्यामध्ये श्रीलंकाचं जे वोट आहे त्याला भारताने ॲब्स्टेन केलेलं आहे. म्हणजेच काय होकारही केलेला नाही आणि नकारही दिलेला नाही. तर हे वोट कशा बाबतीतचं होतं तर श्रीलंकेमध्ये जे काही आता सध्या अनस्टॅबिलिटी सुरू आहे तर त्याच्यासाठी म्हणून जी काही युनायटेड नेशन्स आहेत त्यांनी म्हटलं होतं की तिथे मिनिंगफुल जी डिव्हॉल्युशन्स आहेत आणि अर्ली प्रोव्हिन्शियल इलेक्शन्स आहेत ती इनॲडिक्वेट आहे असं इथे युनायटेड नेशन्सद्वारा म्हणण्यात आलं होतं आणि म्हणूनच या वोटला भारताने जे आहे ते ॲब्स्टेन केलेलं आहे. त्यानंतर वर्ल्ड पेजवर आपल्याला काही असं स्पेशल मिळणार नाही. आपण बुर्किना फासोचं लोकेशन आज पाहणं म्हणजे जे मॅप बेस्ड क्वेश्चन आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर बघा इब्राहिम त्राओर हे आपल्याला पाहायला मिळतील पिक्चरमध्ये जे इथे जनता चीफचे वर्ल्ड्स यंगेस्ट लीडर आपल्याला पाहायला मिळतील 34व्या वर्षी. तर ही जी लोकेशन आहे ती माहिती ठेवा आणि नोट करून ठेवा. त्यानंतर बघा बिझनेस पेजवर जाऊयात. त्याच्यात काय सांगितलेलं आहे जे काही सर्व्हिस सेक्टर आहे त्याची ग्रोथ कमी झालेली आहे मागच्या 6 महिन्यांमध्ये. तर हे PMIने सजेस्ट केलेली इंडेक्स आहे तो PMIचा सर्वे आहे. म्हणजेच काय पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स ज्याला आपण म्हणत असतो त्याचा हा सर्वे आलेला आहे आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सप्टेंबरची जी सर्व्हिस सेक्टरची ग्रोथ आहे ती मागच्या 6 महिन्यात कमी झालेली आहे. तर प्रत्येक महिन्याचा हा डेटा येत असतो त्याच्यामुळे डेटा लक्षात ठेवण्याची गरज नाही. PMI काय आहे पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स आहे ते लक्षात घ्या इथे. त्यानंतर वळूयात नेक्स्ट न्यूजकडे. स्पोर्ट्स आहे आपल्या महत्त्वाचं नसतं. त्यानंतर थेट वळूयात एडिटोरियलकडे. ठीक आहे, एडिटोरियलवर जाण्यापूर्वी एक जो आपला डार्क स्काय रिझर्वसाठीचा एक लेख आलेला आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे इथे. काय म्हटलेलं आहे डार्क स्काय रिझर्व जे आपल्या हानले येथे प्रस्थापित करण्यात आलेलं आहे. हानले म्हणजे कुठे लडाख येथे. तर 4000 मीटर उंचीवर हे जे स्थान आहे ते आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथेच हे जे डार्क स्काय रिझर्व आहे ते इथे इस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे. तर डार्क स्काय रिझर्व म्हणजे नेमकं काय असतं ते आपण पाहून घेऊयात. GS पेपर 3 मधलं अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि स्पेस टेक्नॉलॉजीचे जे टॉपिक्स आहेत त्याला आपल्याला इथे रिलेट करता येतील. तर डार्क स्काय रिझर्व म्हणजे नेमकं काय असतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे काय जसे आपल्याकडे नॅशनल पार्क्स असतात, टायगर रिझर्व असतात, एलिफंट रिझर्व असतात, ठीक आहे, लायन रिझर्व असतात. तर अशी ही रिझर्व आपल्याकडे पाहायला मिळतात आणि त्यामध्ये स्टडी पर्पज किंवा टुरिझम पर्पज एंटरटेनमेंट पर्पजसाठीही यूज केली जातात. त्याप्रमाणेच जिथे डार्क एरिया असतो म्हणजे जिथे नुसता अंधार असतो कुठल्याही आर्टिफिशियल लाईटचा इंटरफेरन्स आपल्याला जिथे पाहायला मिळत नाही, जिथे निरभ्र आकाश असतं आणि अंधार असतं पूर्ण काळोख असतो अशा आकाशाचा जो एरिया असतो त्या एरियाला आपण डार्क स्काय रिझर्व असं म्हणत असतो. तर ही डार्क स्काय रिझर्व असू शकतात किंवा डार्क स्काय सँक्च्युरीज असू शकतात जसे आपल्याकडे बर्ड सँक्च्युरीज वगैरे असतात किंवा डार्क स्काय पार्कसुद्धा असू शकतात. जी काही मॅन्डेट्स तिथे फुलफिल होत असतील त्याच्या अनुसार ते रिझर्व किंवा सँक्च्युरीज किंवा पार्क वगैरे इत्यादी त्याला नावं दिली जातात. तर आपल्या भारतातलं पहिलं डार्क स्काय रिझर्व स्थापित करण्यात आलं आहे ते म्हणजे लडाख येथील हानले या प्रदेशात. तर आपण पाहिलं डार्क स्काय रिझर्व म्हणजे नेमकं काय असतं असा रिजन किंवा असा एरिया जिथे मिनिमल आर्टिफिशियल लाईट इंटरफरन्स आपल्याला आढळतो. तर इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन आहे ही एक UN बेस्ड नॉन प्रॉफिट आहे जी की अशा प्लेसेसला डेझिग्नेट करण्याचं कार्य करत असते. इंटरनॅशनल डार्क स्काय प्लेसेस किंवा पार्क्स किंवा सँक्च्युरीज, ठीक आहे. तर रिझर्व किंवा डिपेंडिंग ऑन क्रायटेरिया दे मीट आपण पाहिलं. त्यानंतर काही की हायलाईट्स पाहूयात लडाखचं जे डार्क रिझर्व आहे त्याच्याबाबत. तर एक मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग जे आहे ते इथे साईन करण्यात आलेलं आहे एक डार्क स्काय रिझर्व किंवा डार्क रिझर्व आपण ज्याला म्हणतो ते सेटअप करण्यासाठी. तर एक 3 वे मेमोरँडम आपल्याला इथे पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये टेरिटरी ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे लडाखचं त्यांच्यामध्ये सोबतच
ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल जी आहे लेह आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजेच IIA बेंगलुरू यांच्यामध्ये हा 3 वे मेमोरँडम झालेला आहे, ज्याच्यामध्ये टेलिस्कोपच्या मेंटेनन्स आणि त्यांचा यूज बाबतचा मेमोरँडम पाहायला मिळेल. त्यानंतर तिथलं जे टुरिझम आहे त्याला प्रमोट करण्यासाठी एक मोठा हातभार याच्यामुळे लागणार आहे, कारण इथे एक ॲस्ट्रो टुरिझम डेव्हलप केलं जाणार आहे, ज्याच्यामुळे जी काही लोकल विलेजर्स आहेत त्यांना एनकरेज केलं जाणार आहे होमस्टेज तिथे इक्विप करून देण्यासाठी. त्यानंतर वाईल्ड लाईफ अवेअरनेस बाबतचा सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. तर लडाखच का? लडाखमध्येच का? तर तिथे आपल्याला कोल्ड डेझर्ट पाहायला मिळेल, स्पार्स पॉप्युलेशन आहे, खूप कमी पॉप्युलेशन आहे. तर इंडियन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी हाय अल्टिट्यूड स्टेशन ऑफ IIA ही इथे सिच्युएट केली जाणार आहे. म्हणजेच कुठे? तर वेस्टर्न हिमालयाचं जे आहे नॉर्थ ऑफ वेस्टर्न हिमालया 4,500 मीटर उंचीवर, म्हणजे सी लेवलच्या 4,500 मीटर उंचीवर हे स्थान आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इथे लडाखमध्ये आपल्याला क्लिअर स्काय आढळेल, त्याच्यामुळे सुद्धा लडाखची निवड झालेली आहे. तर जे इन्फ्रारेड आणि सब मिलीमीटर असतं, मिलीमीटर वेव्हलेन्थ असतं, त्याच्यामध्ये ही बेस्ट साईट आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर काही टेलिस्कोप इथे सिच्युएट करण्यात आलेली आहे, ती म्हणजे काय? HTC द हिमालयन चंद्रा टेलिस्कोप, त्यानंतर हाय एनर्जी गॅमा रे टेलिस्कोप आणि मेजर ॲटमॉस्फेरिक शेर्नोकेव एक्सपेरिमेंट टेलिस्कोप आणि ग्रोथ इंडिया ही काही प्रॉमिनंट टेलिस्कोप इथे लोकेट करण्यात आलेली आहेत. तर बघा, जे सायन्स आहे किंवा IT आहे किंवा जे स्पेस टेक्नॉलॉजी आहे त्याच्याबाबतची प्रश्न कशी येत असतात ती पाहून घेऊयात. तर 2018चा हा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये 3 स्टेटमेंट दिलेली आहेत आणि याच्यापैकी आपल्याला करेक्ट स्टेटमेंट काय आहे ते शोधून काढायचं आहे. तर पहिलं काय म्हणतंय? लाईट इज अफेक्टेड बाय ग्रॅव्हिटी. सेकंड स्टेटमेंट आहे द युनिवर्स इज कॉन्स्टंटली एक्सपॅन्डिंग. आणि थर्ड स्टेटमेंट आहे मॅटर रॅप्स इट्स सराउंडिंग स्पेस टाईम. तर कुठली वरची जी आहे त्यांच्यापैकी अल्बर्ट आइन्स्टाईन जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीशी जी मिळती जुळती आहे, त्याच्यापैकी ऑप्शन ए पाहायला मिळेल 1 and 2 ओनली, ऑप्शन बी म्हणेल 3 ओनली, ऑप्शन सी म्हणतंय 1 and 3 ओनली आणि ऑप्शन डी म्हणतंय 1, 2 and 3 ओनली. याचा जे आन्सर आहे ते आपल्याला डी पाहायला मिळेल. सोबत एक्सप्लेनेशन पण मी दिलेलं आहे. डी म्हणजे 1, 2, 3. तर ही तिन्ही जी ऑप्शन्स आहेत ती करेक्ट आहेत. जे अल्बर्ट आइन्स्टाईन जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे त्याच्या बाबत बोलायचं झाल्यास लाईट इज अफेक्टेड बाय ग्रॅव्हिटी, राईट आहे. ग्रॅव्हिटीमुळे लाईट अफेक्ट होत असतो. त्यानंतर युनिवर्स जे आहे ते कॉन्स्टंटली एक्सपॅन्ड होत आहे, म्हणजे ते अजूनही पसरतच आहे. त्यानंतर मॅटर रॅप्स इट्स सराउंडिंग स्पेस टाईम. तर ही तिन्ही आपल्याला स्टेटमेंट इथे करेक्ट पाहायला मिळतील. हवं असल्यास एक्सप्लेनेशन इथे वाचू शकता. त्यानंतर वळूयात नेक्स्ट न्यूजकडे. तर एडिटोरियल आपल्याला डिस्कस करायचं होतं. एडिटोरियलवर आपल्याला एक्सप्लेनरवर 2 लेख डिस्कस करायचे आहेत आणि एडिटोरियलवरचं 1 लेख आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. CSR म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला आपण म्हणत असतो. तर अमर पटनाईक यांच्याद्वारा हा लेख लिहिण्यात आलेला आहे. यांच्याबाबत थोडंसं जाणून घेऊयात. तर मेंबर ऑफ पार्लमेंट, राज्यसभा फ्रॉम ओडिशा अँड फॉर्मर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया आहेत, ब्युरोक्रॅट आहेत. ही इज ऑल्सो ॲन ॲडव्होकेट. तर यांच्याद्वारे हा लिहिण्यात आलेला लेख आहे. CSR बाबत आपण इथे जाणून घेऊयात आणि डेटा इनॲडिक्वेट आहे, अनसफिशियंट आहे किंवा सफिशियंट आहे तेही आपण इथे जाणून घेणार आहोत. आणि त्यापूर्वी मेन म्हणजे काय? तर CSR म्हणजे नेमकं काय? ज्याबाबत आपण इथे डेटा पाहणार आहोत ते म्हणजे नेमकं काय ते इथे आधी पाहून घेऊयात. तर CSR म्हणजे काय असतं? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर हे जेव्हापासून इंट्रोड्यूस करण्यात आलं आहे, कंपनीज ॲक्ट 2013 नुसार हे इस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे अंडर सेक्शन 135. ठीक आहे, लक्षात घ्या इथे सेक्शन 135 जे आहे कंपनीज ॲक्ट 2013चं, त्याच्या अनुसार CSR हे इस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये काय होत असतं? जी कंपनीज असतात एखाद्या ठिकाणी ती इस्टॅब्लिश होत असेल तर जी काही त्यांचं ॲन्युअल टर्नओव्हर असेल त्याचं 2% मिनिमम 2% ही काही जी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते त्याच्यावर खर्च करायचं असतं. म्हणजे काय? एन्व्हायर्नमेंट, एज्युकेशन किंवा जी काही सोशल वेलफेअर स्कीम्स असतील त्याच्यावर मिनिमम त्यांचं जे काही टर्नओव्हर असेल त्याचं 2% इथे त्यांना खर्च करायचे असतात. त्याला CSR असं म्हणत असतात. कारण ज्या एरियामध्ये ती कंपनी असते, ती जी फॅक्टरी असते, तर ती कंपनी त्या एरियाला नुकसान पोहोचवत असते. त्याच्यामुळे काय? तर ते ॲटलिस्ट काहीतरी त्याचं भरून काढण्यासाठी म्हणून ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती ह्या कॉर्पोरेट सेक्टरवर देण्यात आलेली आहे. यालाच आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणत असतो. तर ही कशी इस्टॅब्लिश करण्यात आली? लक्षात घ्या इथे आपण पाहिलं कंपनीज ॲक्ट 2013च्या जे सेक्शन 135 त्याच्या अनुसार हिचं इस्टॅब्लिशमेंट करण्यात आलं होतं. बघा, यांनी काही फॅक्च्युअल डेटा दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? 2014-15चं स्पेंडिंग जर पाहायचं झाल्यास 10,065 कोटी रुपये इतकं पाहायला मिळेल, जे की 2020-21 मध्ये वाढून 24,865 कोटी इतकं झालेलं आहे. पण पुढे ते मेन्शन करतात की
याच्यामध्ये जे आहे कुठलाही डेटा व्हेरिफाय करण्यासाठी नाही आहे. जी काही ही वाढ झालेली आहे ती कंपनीजच्या नफ्याशी सुसंगत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी कुठलाही डेटा अवेलेबल आपल्याला पाहायला मिळणार नाही. हे व्हेरिफाय करण्यासाठी आपल्याकडे डेटा अवेलेबल नाही आहे. त्यानंतर बघा 2020-21मध्ये 2,926 कंपनीज जी आहेत त्यांनी CSR दिला नव्हता. अजिबातच CSR दिला नव्हता. त्यानंतर 3,290 कंपनीज आहेत त्यांनी 2% कमी CSR दिलेला आहे. आणि त्यानंतर ते म्हणतात की 2019मध्ये 25,103 कंपनीज होती आणि CSR देणारी आणि 2021मध्ये ती कमी होऊन 17,007 एवढीच झालेली आहेत. म्हणजे काय डेटा कुठेतरी असा विसंगत आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यानंतर काय म्हणतात लेखक, जर एखाद्या कंपनीने निर्धारित केल्याप्रमाणे जर मिनिमम 2% पेक्षा जास्त रक्कम CSRसाठी दिली असेल, तर अतिरिक्त रक्कम जी असते ती पुढील 3 आर्थिक वर्षांमध्ये सेट केली जाईल. पण कायद्यातील नंतरची तरतूद जी आहे ती पूर्वीची तरतूद कमकुवत करते. म्हणजेच काय तर कायद्यामध्ये काय नंतर काय म्हटलेलं आहे की हे 2% पेक्षा जास्त असायला हवं. त्यामुळेच काय पूर्वीची तरतूद ज्यामध्ये मिनिमम 2% इतकं CSR द्यायला हवं असं सांगितलेलं आहे ती कमकुवत करते. तर कंपनीजना 2% पेक्षा जास्त खर्च करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे असे इथे ऑथर म्हणतात. याशिवाय काय बरीच प्रायव्हेट कंपनीज आहेत त्यांचे स्वतःचे फाउंडेशन किंवा ट्रस्ट नोंदणीकृत केले आहेत त्यांनी स्वतःचे आणि ज्यात ते वापरासाठी वैधानिक CSR जे असतं ते बजेट हस्तांतरित करत असतात. तर कंपनी कायदा किंवा CSR नियम जे आहेत त्यांच्या अनुसार याची परवानगी आहे की नाही हेही स्पष्ट आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्यानंतर जिओग्राफिकल बायसमध्ये सांगताना ते म्हणतात त्यामध्ये पहिली प्रोव्हिजन आपल्याला जी पाहायला मिळते ती म्हणजे काय सेक्शन 135चं 5 ज्याच्यामध्ये काय सांगितलं आहे प्रिफरन्स कुठे द्यायला हवा जी काही लोकल एरियाज आहे ज्या एरियामध्ये ती कंपनी आहे तर तिथला जो काही एरिया असेल किंवा त्या कंपनीला सराउंडेड असणारा जो काही एरिया असेल त्याला प्रिफरन्स इथे दिलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी CSR दिला गेला पाहिजे. त्याच्या डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि ते लॉजिकलही आहे असे इथे लेखक म्हणतात. त्यानंतर बघा अशोका युनिव्हर्सिटीची सेंटर फॉर सोशल इम्पॅक्ट अँड फिलॅन्थ्रॉफी ही काय म्हणते ही रिपोर्ट आहे 54% CSR कंपनीज जी आहे ती महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात येथे कॉन्सन्ट्रेटेड आपल्याला पाहायला मिळेल. जिथे जास्त प्रमाणात CSR स्पेंड होताना पाहायला मिळतो. याच्या विरुद्ध जिथे खूप जास्त प्रमाणात पॉप्युलेशन आहे म्हणजेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यांच्यामध्ये खूप कमी अगदी लिटल जे आहे CSR ते आपल्याला आढळतं. त्यानंतर 2018ची हाय लेवल कमिटी ती काय म्हणते जी लोकल एरिया आहे त्याच्या अनुसारच तिथे जास्त प्रमाणात एम्फॅसिस करायला हवं असं ही कमिटी सांगते आहे. तर बघा जे काही क्लिअर पर्सेंटेज जी लोकल स्पेंड्सची आहे ती देण्यात आलेली नाही आहे. त्याच्यामुळे इथे ॲम्बिग्युइटी निर्माण होते आणि आयटम 4 जे आहे सेक्शन 7 ऑफ द ॲक्ट म्हणजेच कुठलं जे आपलं कंपनीज ॲक्ट आहे 2013चं त्याचं सेक्शन 7 त्याच्यामधलं आयटम 4 काय म्हणतं जी काही ब्रॉडर एन्व्हायर्मेंटल इश्यूज आहेत त्यांच्याशी हे डील करण्याचं काम करत असतं. 2014-18चं CSR ॲनालिसिस करायचं झाल्यास जे एड्युकेशनवर स्पेंडिंग आपल्याला 37% पाहायला मिळेल आणि 29% हेल्थ आणि सॅनिटेशनवर आहे तर 9% हे एन्व्हायरमेंटचं CSR स्पेंडिंग आपल्याला आढळेल. त्यानंतर ॲन्युअल रिपोर्ट काय म्हणते कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीकडे कंपनीजची जी रिपोर्ट आहे ती जात असते. म्हणजे एक ॲन्युअल रिपोर्ट इथे जात असते कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीकडे. ठीक आहे. जी काही कंपनीज देत असतात ती. तर मग ही जी रिपोर्ट कंपनीज जी अफेअर्स मिनिस्ट्रीला देत असते कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीला तिचं रिव्ह्यू होतं का तर नाही. जे रिव्ह्यू होतं किंवा नाही याबद्दल शंका आहे असं इथे लेखक म्हणतात. मग याची मेजर इश्यूज काय पाहायला मिळतील तर ही जास्तीत जास्त फोकस करते क्वांटिटीवर म्हणजे किती टक्के देण्यात यावा किंवा किती त्याचं रुपयांमध्ये ते कन्वर्ट करत असतं म्हणजे क्वांटिटीवर याचा फोकस आहे पण त्याच्या क्वालिटीवर नाही आहे. तर CSR स्पेंडिंग जी आहे ती इनसफिशियंट आहेत आणि ॲक्सेस करण्यासाठी डिफिकल्ट आहेत असं इथे लेखक सुचवतात. कारण जे टेक्निकल गाईड ऑन अकाउंटिंग आहे त्यांच्याद्वारे इश्यू करण्यात आलेलं इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्याद्वारे जे इश्यू करण्यात आलेलं टेक्निकल गाईड ऑन अकाउंटिंग आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे जी कंपनी आहे त्यांना असं रिक्वायर केलं पाहिजे त्यांना मॅन्डेट केलं पाहिजे जी काही CSR याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचं टेक्निकल गाईड ऑन अकाउंटिंग आहे त्याच्यामध्ये फक्त CSR स्पेंड, नॉन स्पेंड, अंडर स्पेंड आणि ओव्हर स्पेंड इतक्याच गोष्टी तिथे मेन्शन केल्या गेल्या पाहिजे असं इथे रिक्वायरमेंट सांगितलेली आहे. तर काय म्हणतात ऑडिटर जे असतं ते फक्त इन्व्हेस्टिगेट करू शकतं डिटेल्सची पण त्यांना क्वालिफाय करू शकत नाही. तर इथे असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे क्वालिटीचा जो आहे तो प्रश्न इथे उद्भवतो. त्यानंतर पाथवे सुचवताना याच्यामधून काय मार्ग काढायला हवा असं सुचवताना लेखक पुढे म्हणतात की नॅशनल लेवल परफॉर्मन्स एक क्युरेट केला गेला पाहिजे. चांगला परफॉर्मन्स आपल्याला इथे वाढवायला पाहिजे जेणेकरून स्टेट लिस्ट पोटेन्शियल जे आहे CSR ॲडमिसिबल प्रोजेक्ट इथे आणू शकेल जिथे कंपनी ऑपरेट करते. ठीक आहे त्याचं परफॉर्मन्स जिथे कंपनी ऑपरेट करू शकेल. मग याच्यामध्ये बघा
आपल्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रोजेक्ट रिपॉझिटरी पाहायला मिळेल. इंडियन इन्व्हेस्टमेंट ग्रीड, तर ही एक चांगलं गाईड इथे सर्व्ह करू शकेल असं इथे लेखकांचं म्हणणं आहे. त्यासोबतच कंपनीज जे आहेत त्यांनी प्रायोरिटीज केली गेली पाहिजे त्यांच्याद्वारा जी काही एन्व्हायर्मेंटल रिस्टोरेशन ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांना. त्यानंतर ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट हवा कोणाचा, कंपनीजचा, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आणि जी काही पब्लिक रिप्रेझेंटेटिव्हज आहेत त्यांचं एक ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंटची गरज आहे असे इथे लेखक सुचवतात. 2018ची जी हाय लेवल कमिटी आहे त्यांची रिकमेंडेशन्स इनकॉर्पोरेट करण्याची गरज ते इथे दाखवतात, जेणेकरून जी काही मॉनिटरिंग आहे आणि रिपोर्टिंग मेकॅनिझम आहे त्याला इम्प्रूव्ह करता येईल. आणि थर्ड पार्टी इम्पॅक्ट असेसमेंट ऑडिटसुद्धा व्हायला हवा असे इथे लेखक सांगतात. आणि ऑडिटर जे फक्त तिथे इन्व्हेस्टिगेट करत असतात, म्हणजे जी काही डिटेल्स आहेत ते इन्व्हेस्टिगेट करत असतात, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना क्वालिफाय करण्यासाठी सुद्धा पॉवर देण्यात यावी असं सुद्धा इथे हे भाष्य करतात. त्यानंतर बघा, ही ज्याच्याबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा मिनिस्ट्री जी वेबसाईट आहे त्याच्यावर शो व्हायला हवी, म्हणजे जेणेकरून पब्लिक व्हायला हवी असं पुढे ते सुचवतात. तर आपण CSR बाबतीतचा हा डेटा पाहून घेतलेला आहे. कशाप्रकारे एक CSR फ्रेमवर्क स्ट्रेंथ केल्या गेल्यामुळे एक प्रॉफिटेबल आपल्याला इथून उत्पन्न मिळू शकेल असं लेखक इथे सुचवतात. त्यानंतर वळूयात, आपलं गिग इकॉनॉमीमध्ये आपल्याला छोटासा डेटा पाहायचा आहे. खूप मोठं आपल्याला इथे डिस्कस करायचं नाही आहे, कारण महत्त्वाचं थोडंसंच पार्ट आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर बघा, मूनलाईट किंवा मूनलाइटिंग ही आपल्याला इथे संज्ञा पाहायला मिळेल, ज्याचा अर्थ होता की एक रेग्युलर जॉब, एखादा व्यक्ती एक रेग्युलर जॉब करतो आणि त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळ्या जॉब्स तो करतो आहे, त्याला आपण मूनलाइटिंग असं म्हणत असतो. म्हणजे खूप साऱ्या जॉब्स करणे किंवा आपण जे रेग्युलर जॉब करतो त्याच्या व्यतिरिक्त वेगळी काहीतरी जॉब करणे, त्याला आपण मूनलाइटिंग ही संज्ञा इथे इंडस्ट्रीमध्ये वापरत असतो. तर पाहण्यात आलं की जो कोविड-19चा इफेक्ट होता किंवा मागच्या 1-2 वर्षात पाहण्यात आलं की 400 लोकांचा इथे सर्व्हे करण्यात आला होता आणि त्याच्यानुसार 60% लोकं जी आहेत ती मूनलाइटिंग करताना पाहण्यात आली होती. त्यानंतर विप्रो, इन्फोसिसचं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे लेखकांनी, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की यांनी निगेटिव्ह वे दाखवलेला आहे. इन्फोसिसने तर जर मूनलाइटिंग करत असल्यास त्यांना टर्मिनेशन लेटर देण्यात येईल असं इथे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय, तर इन्फोसिसमध्ये एखादा जर जॉब करत असेल तर त्याला तिथेच करावी लागेल, त्याच्या व्यतिरिक्त तो कुठेही इतर इकॉनॉमिक पर्पजसाठी जॉब करू शकत नाही. त्यानंतर DXC कंपनी आहे, तिने सांगितलेलं आहे की याच्याबाबतचं मूनलाइटिंगसाठीचं एक पॉझिटिव्ह त्यांनी विचार सांगितलेला आहे आणि स्विगीने तर मूनलाइटिंग पॉलिसी आणलेली आहे. म्हणजेच काय, एखादा त्याच्या इकॉनॉमिक पर्पजसाठी वेगळी जॉब करू शकतो, त्याच्या रेग्युलर जॉबपेक्षा करू शकतो वेगळी जॉब असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर लॉ काय म्हणतो, मूनलाइटिंग जे आहे ते कुठेही डिफाईन केलं गेलं नाही आहे, कुठल्याही स्टेटमध्ये आपल्याला डिफाईन केलं गेलं पाहता येणार नाही. तर फॅक्टरीज ॲक्टचं सेक्शन 60 जे आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जी कोणी एम्प्लॉयमेंट्स असतील त्याला डबल एम्प्लॉयमेंटसाठी इथे रेस्ट्रिक्शन करण्यात आलेलं आहे आणि हे फक्त आपल्याला फॅक्टरी वर्कर्सवरच ॲप्लिकेबल पाहायला मिळत असेल आणि याच्यामध्ये ड्युएल एम्प्लॉयमेंटला डील करण्यासाठी याच्या व्यतिरिक्त, म्हणजे हे जे आपण फॅक्टरीज ॲक्टचं सेक्शन 60 सोडलं तर याच्या व्यतिरिक्त कुठेही आपल्याला ड्युएल एम्प्लॉयमेंटबाबतचं डीलिंग करणारी प्रोव्हिजन आढळणार नाही. तर जोपर्यंत एखादा व्यक्ती स्वतःच्या कंपनीला हार्म न पोहोचवता एखादा दुसरं जॉब करत असेल तर म्हणजे कडक पाऊल, म्हणजे टर्मिनेशनसारखं कडक पाऊल उचलणे योग्य नाही असं इथे लेखक सुचवतात. त्यानंतर बघा, आपण पाहिलं होतं की लास्ट सेंचुरीमध्ये जे वर्क फ्रॉम होम आहे त्याचा विचारही केला जाऊ शकत नव्हता, पण आता ते अतिशय कॉमन झालेलं आहे. त्याच्यामुळे बदलत्या जगासोबत बदलणे गरजेचं आहे असं इथे सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर आपलं जे प्रचंड LCH आहे, म्हणजे लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर जे आहे ते इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. IAF म्हणजे इंडियन एअरफोर्सची जी जोधपूर एअर बेस आहे तिथे इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. तर महत्त्वाचं कार्य म्हणजे काय, डेझर्ट आणि हाय अल्टिट्यूड टेरेन्स जे आहेत त्याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी हे ऑपरेट करण्यासाठी अतिशय आयडियल आहे. आणि जे काही हेलिकॉप्टर्स आहेत संपूर्ण जगामध्ये त्याच्यामधलं फक्त हे एकुलते एक हेलिकॉप्टर आहे संपूर्ण जगात, जे की 5000 मीटर उंचीवर लँड आणि टेक ऑफ करू शकते. यामध्ये फायरिंग रेंजसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये एअर टू ग्राउंड आणि एअर टू एअर मिसाईलसुद्धा आहेत. तर हे LCH प्रोजेक्ट म्हणजेच नेमकं काय आहे, तर लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर प्रोजेक्ट काय आहे, 1999मध्ये कारगिल वॉर आपल्याकडे झालं होतं आणि तेव्हा मग अशी काही लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आपल्याकडे असायला हवी त्याची गरज निर्माण झाली होती. म्हणजेच काय, तर एका उंच अल्टिट्यूडवर जाऊन ही कार्य करण्यास सक्षम असतील अशी हेलिकॉप्टरची गरज निर्माण झाली होती आणि त्यानंतर 2006मध्ये गव्हर्नमेंटद्वारा हे जे प्रोजेक्ट आहे ते इथे सँक्शन करण्यात आलं होतं आणि 2013मध्ये मग इंडियन आर्मीने सुद्धा हा जो प्रोग्राम आहे तो जॉईन केला होता. जी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे HAL, ती ही जे हेलिकॉप्टर्स आहे ती तयार करत असते. HAL हेलिकॉप्टर्स तयार करत असते. ठीक आहे, LCH आणि HAL यामध्ये कन्फ्युजन होण्याचं काम नाही, कारण LCS म्हणजेच काय, लाईट
कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स जी आहेत ती HAL द्वारा तयार केली जातात, म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स जे लिमिटेड आहे त्याच्याद्वारा ही तयार केली जातात. तर बघा याची काही सेव्हरल टेस्ट करण्यात आली. पुढे सांगितलं आहे की कधी-कधी काय-काय टेस्ट करण्यात आली, तर ती आपण लक्षात ठेवायची नाही आहे. तर काही टेस्ट करण्यात आली आणि त्यानंतर 2020 पासून याचं जे प्रोडक्शन आहे ते करण्यात आलं होतं. मग याची फीचर्स देण्यात आलेली आहे. तर फीचर्समध्ये पाहूयात, तर ही ट्विन शक्ती इंजिन यात देण्यात आलेली आहे आणि हे कोणाच्या सहयोगाने झालेलं आहे, तर जे हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड आहे HAL आणि फ्रान्सची जी सॅफ्रॉन कंपनी आहे ह्या दोघांनी मिळून ही जी ट्विन शक्ती इंजिन आहे ती तयार केलेली आहे. याचं वेट पाहायचं झाल्यास 5.8 टन इतकं वजन आहे आणि ग्राउंड आणि एरियल अटॅक कॅपॅबिलिटी यात आहे. 288 किलोमीटर पर आवर इतकी स्पीड पाहायला मिळेल. 500 किलोमीटर इतकी कॉम्बॅट रेडियस आहे. 21,000 फूट ही सर्व्हिस सीलिंग आहे आणि जे सियाचीन ऑपरेशन आहे त्याच्यासाठी अतिशय जे आयडियल आहे हे जे लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आहे ते आयडियल मानलं जातं. मग यामध्ये काही स्टेल्थ फीचर्ससुद्धा आहेत. त्याच्यामध्ये काय तर रिड्यूस रडार आणि इन्फ्रारेड जे आहेत सिग्नल्स ती इथे रिड्यूस होत असतात. त्यानंतर क्रॅशवर्दी फीचर्स यामध्ये आहेत. आर्मर्ड प्रोटेक्शन सिस्टीम पाहायला मिळेल आणि नाईट अटॅक कपॅबिलिटीसुद्धा यात आहे. त्यानंतर जे आर्म फोर्सेस आहे त्याच्यासाठी ही कशी महत्त्वाची ठरणार आहे, तर याला बिग बूस्ट असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर एअर डिफेन्स, अँटी टँक रोल्स इन लाईट जे हाय अल्टिट्यूड असतात त्यामध्ये अँटी टँक रोल्स ही निभावतील. त्यानंतर काउंटर इन्सर्जन्सी आणि सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशनमध्ये महत्त्वाची ही LCH ठरणार आहेत. तर बघा 160 LCHची आपल्याला आज गरज आहे. त्यापैकी 95 आर्मीमध्ये आणि 65 एअरफोर्ससाठी इथे दिली जाणार आहेत. तर पहिली जी फ्लीट आहे 143 हेलिकॉप्टरची ती इथे धनुष नावाने इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. धनुष हे युनिट आहे ज्यामध्ये आपल्याला प्रचंड नावाची जी हेलिकॉप्टर्स आहेत ती पाहायला मिळतील. 143 प्रचंड नावाची हेलिकॉप्टर्स धनुष ह्या युनिटमध्ये आपल्याला आढळतील. तर बघा याचं डिप्लॉयमेंट नेमकं कुठे होणार आहे, जे आपलं LAC आहे, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा एरिया, ज्यामध्ये चीन आणि भारतामध्ये नेहमी आपल्याला फ्रिक्शन पॉईंट्स पाहायला मिळतात, तिथे ही इंट्रोड्यूस केली जाणार आहेत. सोबतच पूर्वीची अपाची चॉपर्स जी आहेत ती ऑलरेडी आपल्याला तिथे पाहायला मिळतील. तर त्यासोबतच आजचं जे न्यूज डिस्कशन आहे ते इथे एंड करूयात आणि उद्या परत भेटूयात नवीन डिस्कशनसह. थँक्यू सो मच.